मला आज पुण्याचे गणेशाचे वैभव आहेत त्यामधील खडक गणेश उत्सव आज या ठिकाणी येऊन माझी मुलाखत घेत आहे। हा माझा एक जीवनातला वेगळा भाग्याचा सण आहे। माझा आणि या गणेश उत्सवाचे या मंडळाला 102 वर्ष झाले, परंतु माझा आणि या मंडळाचा या गणेश उत्सवाचा 52 वर्षाचा संबंध आहे। जसा मी कॉलेजला होतो तेव्हापासून मी या ठिकाणी येत होतो। मंडळाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी संजयजी बालगुडे यांची आई या आमच्या मगरपट्ट्यातील माझे मित्र शहाजी मगर यांची बहीण। तर मी कॉलेज एसपी मधून जात असताना आम्ही नेहमी संजयच्या घरी पाणी पिण्यास चहा पिण्यास येत असं आहे या मंडळाचा आमचा संबंध। या मंडळामध्ये लहानपणी पायी आलेलो आहे, नंतर सायकलवरती आलो, नंतर स्कूटरवरती आलो आणि गणेशाच्या आशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीमध्ये येण्याचा प्रसंग आलेला आहे। पुण्यामध्ये जे काही प्रसिद्ध गणपती आहे, मग खडक गणेश उत्सव असेल, दगडूशेठ असेल, निंबाळकर तालमीचा असेल, तुळशीबेग असेल, फण्याळीचा गणपती, असे अनेक महत्वाचे गणपती, त्यामध्ये या गणपतीला आम्ही यायचो आणि हे महत्वाचे गणपती पाहिल्यानंतर एक गणेश उत्सवाचा वेगळा आकर्षण यावाला। आज पुण्याचं जे काय गणेश उत्सव हा भारतापुरता मर्यादित नाही, तर भारताच्या 7 समुद्रापलीकडे आज गणेश उत्सव आज पोचलेला आहे। त्याचं या ठिकाणी जे समुद्रापलीकडे जाण्याचं जे श्रेय आहे हे अशा मंडळाचं आणि या खडकमाळी गणेश उत्सवाचाही त्यामध्ये सहभाग आहे। संजयने अनेक वर्ष या मंडळामध्ये काम करून पुण्यामध्ये अशी एक नवीन ख्याती आहे की जो गणपतीच्या मंडळात काम करतो तो एक दिवस नगरसेवक होतो, आमदार होतो, मिनिस्टर होतो। अशी राजकीय वाटचाल मी या गणेश उत्सवामध्ये मिळते आहे। आणि त्याचबरोबर कल्चर असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, ऐतिहासिक असेल, याचे दाखले आपल्याला ज्ञानामध्ये भर पडण्याकरता या गणेश उत्सव मिळतात। मनापासून मी संजय त्यांच्या सर्व सहकार्यांना गणेश उत्सवाचा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आणि मी आपल्या या गणेशांना हेच विनंती करतो की पुन्हा हे विद्येचं माहेरघर आहे, शैक्षणिक माहेरघर आहे, सामाजिक चळवळीचं माहेरघर आहे, स्वातंत्र्याच्या चळवळीचं माहेरघर आहे। अशा पुण्याला पुन्हा एकदा सर्व दृष्टीने एक सर्व संपन्न हे पुणे शहर व्हावं हीच परमेश्वराला अपेक्षा करतो आणि तेच थांबतो।